साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्व शारदे हरे देवी नारायणी नमस्तुते ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते सच्चिदानंद रूपाये विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविन्दाय तपत्रनेत्रं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविन्दाय तपत्रनेत्रं तेन त्वया भारततैलपूर्णं तेन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वलितो ज्ञानमयं प्रदीपं भजे भजे कमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नित्यनन्दनं पुच्छपुच्छमस्तकं सुनादवेणुमस्तकमानन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री चरण नामे वास बरसाने की राधिकानंद गाव के श्याम इनके चरणन मैं करूँ मैं बारंबार प्रणाम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जा सगळे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना मोरया रे गंगा मोरया रे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे गणपती बाप्पा मोरया पार्वती पते हर हर महादेव जो सर्वात्मक आहे जो सुंदर आहे जो शिव आहे मायातीत असणारा भगवान परमात्मा शिव यांची कथा आपण किती दिवसापासून श्रवण करत आहोत किती 3 झाले आज 4था दिवस आहे 3 दिवस आपण सर्वांनीच मोठ्या प्रेमाने आनंदाने आणि भावनेने ही कथा श्रवण केलेली आहे माणसं जरी कमी असले नाही का गर्दी जरी कमी असली तरी माणसं दर्दी आहेत कारण पहिल्या दिवशी जे चेहरे आहेत तेच चेहरे आज 4था दिवस आहे तरी आहेतच म्हणजे तुमच्या ठिकाणी श्रद्धा आहे भाव आहे हे याच्यातून कळतं नाहीतर काही गावाला गेल्यानंतर दररोज नवीन चेहरे येतात समोर अगोदरचे कुठे गायब होतात काही माहित नसतं पण तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला 7 दिवसापर्यंत भगवान शिवाची कथा ऐकण्याचं परम भाग्य लाभलेलं आहे आणि ते तुम्ही अगदी चिकाटीने पूर्ण करताय नाही का कारण मी अगोदरच सांगितलं एखाद्या गोष्टीची आवड असेल तरच तिथे सवड निघत असते नाही का तुमच्या या उत्तरा नगरीमध्ये एवढेच थोडे लोक असतील नाही का
ज्यांच्या भाग्यात आहे तोच या धर्म मंडपामध्ये येतो, हेच त्याचं कारण आहे. ही भगवान शिवाची कथा इतकी मधुर आहे, इतकी कोमल आहे आणि कितीही श्रवण केली तरी ती ऐकावीशीच वाटते. का तर स्वतः भगवान शिवाने ही कथा वर्णन करून सांगितलेली आहे. कालपर्यंत आपण अनेक कथा भगवंताच्या श्रवण केलेल्या आहेत. त्यामध्ये रुद्राक्ष धारण विधी पाहिला, त्यानंतर शिवपूजनाचं महात्म्य पाहिलं, भगवंताला नैवेद्य समर्पित कोणता करावा, त्यातून आपल्याला कोणता फायदा होतो हेही आपण पाहिलं, भस्म धारणाचा विधी पाहिला, यानंतर बिल्वदळाचं महत्त्व पाहिलं आणि नारद मुनींची सुद्धा कथा आपण काल श्रवण केलेली आहे. नारद महाराजांना तपाचा अहंकार झाला आणि भगवंताला त्यांनी शाप दिलेला आहे. भगवंतांनी तो शाप स्वीकार केला, पण ही सर्व शिवाची माया आहे असं त्यांना जेव्हा समजलं, त्यावेळी मात्र नारद महाराजांनी प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलं आणि मग भगवान विष्णूंनीच त्यांना सांगितलं की बाबा, तुला जर प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर आता सर्व पृथ्वीवर जेवढे काही ज्योतिर्लिंग आहेत, जेवढे काही भगवान शिवाचे स्थळ आहेत, तिथे तुला दर्शन घ्यावं लागेल. भगवान शिवाचं दर्शन घेऊन नारद महाराज पुन्हा वैकुंठाला आले आणि त्यावेळी आणखी एक महत्वाचा निर्णय विष्णू भगवंतांनी त्यांना सांगितला, तुझं प्रायश्चित्त अजून पूर्ण झालेलं नाही तर भगवान भोलेनाथांची कथा तू श्रवण कर, म्हणजे तुझ्या काय होईल, हे जे तुझ्याकडून कर्म घडलेलं आहे, थोडस अघटित घडलेलं आहे, तर त्याचं प्रायश्चित्त पूर्ण होईल. मग विचारलं की ही कथा मी कुठे श्रवण करू, कुणाकडून श्रवण करू? त्यावेळी त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेव ही कथा तुला सांगतील. आणि नारद महाराज आता ब्रह्मलोकामध्ये गेलेले आहेत. कशासाठी? भगवान भोलेनाथांची कथा श्रवण करण्यासाठी. ही कथा आपण काल पाहिली. त्यामध्ये भगवान भोलेनाथांचा अवतार म्हणजे साक्षात पुरुष नाही का, त्यांनीच प्रकृतीला निर्माण केलं. आता सर्व सृष्टीखंड वर्णन करून सांगू लागले. कोण? तर भगवान ब्रह्मदेव. कुणाला? नारद महाराजांना सांगता आहेत. आणि त्यामध्ये तिघांना प्रगट केलेला आहे भगवान शिवाने. तर सर्वात अगोदर एक अवतार पाहिला आपण. कुणाचा? कुणाला प्रगट केलं? भगवान विष्णूचं प्रागट्य काल झालेलं आहे. इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केलेली आहे. आता हे भगवान विष्णू इतके सुंदर आहेत कारण त्यांचं वर्णन पाहिलं आपण. कारण भगवंताला एकट्याला काहीच करता येत नाही, म्हणून त्याने सगळी मायेची निर्मिती केली. त्यासाठी आपल्याच शरीरापासून देवांची निर्मिती केली आणि स्वतःशीच खेळ खेळू लागले. कोण? भगवान भोलेनाथ. सर्व जगाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच आहे. विष्णू परमात्मा निर्माण झाले आणि दिसायला अतिशय सुंदर असणारे अनेक विष्णू भक्त आहेत. आता सुद्धा सध्याच्या काळामध्ये, तेव्हाही होते. आणि विष्णू भक्त सुद्धा त्यांच्यासारखेच अगदी कोमलांगी असतात, कोमल हृदयाचे असतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण दिसायला इतके सुंदर विष्णू भगवंत की काय सांगावं तुम्हाला. तुम्ही जर वृंदावनला गेले असाल, कुणी गेलेत का? कुणी वृंदावनला गेल्यानंतर तिथे जेवढे काही भगवान कृष्णाचे मंदिर आहेत, तिथे 5-5 मिनिटांनी पडदा टाकला जातो. बरोबर आहे ना? 5-5, 7-7 मिनिटांनी पडदा केला जातो देवासमोर. आपल्या मंदिरात तसं नाही घडत इकडं. का? तर भगवंत एवढा कोमल आहे आणि इतका भक्ताच्या हृदयात वास्तव्य करणारा आहे. एखाद्या भक्ताने त्याच्या समोर जर त्याला पाहिलं प्रत्यक्षात, भगवंताची आणि भक्ताची नजरानजर झाली, तर ते बाकी बी हरिलाल त्यांच्या सोबत निघून जातात. असं आहे. 3000 वर्षापूर्वीची गोष्ट. एका संतासोबत ते निघून गेले होते आणि मग त्यांना आणण्यासाठी खूप मोठा यज्ञ करावा लागला. खूप लोकांनी जप, अनुष्ठान, साधना केल्या. तेव्हा ते बाकी बी हरिलाल कुठे आले? पुन्हा मंदिरात आले. तेव्हापासून ही पडद्याची प्रथा आहे. म्हणजेच काय, आता ते एवढ्या भक्तावर म्हणजे मोहनी घालणारे आहेत, माया करणारे आहेत. भक्त सुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये रंगून जातो. कारण
देव एखाद्या भक्ताकडे पाहून हसला नाही का, तर तो फसलाच समजायचा भक्त नाही का. त्या देवाचं हसणंच असं इतकं नाजूक आहे, इतकं मधुर आहे कृष्ण कन्हैयाचं नाही का. आपण काल बरंच त्याबद्दल बोललेलो आहोत. त्यांचा वेणू श्रवण करण्यासाठी अगदी वाघ, सिंह नाही का आणि हरण, सगळे काही कुत्रे मांजरे सगळे एकत्र येतात. म्हणजे भेदभाव तिथे राहत नाही, द्वैताला किंमत राहत नाही. तर कृष्ण कन्हैयाची बासरी श्रवण करण्यासाठी सगळे पशु पक्षी एकत्र येतात, वैरभाव विसरून एकत्र येतात. इतके सुंदर असणारे नाही का. म्हणून एक गवळण म्हणते, देवा तुझा मला छंद लागला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद भगवान विष्णू. तुम्ही म्हणाल मग त्यांचं भजन करायचं का? कुणाचंही करा, पहिल्या दिवसापासून सांगते, कोणत्याही देवाचं भजन करा, ते एकाच देवापर्यंत जाऊन पोहोचतं. पण कसं करा, तर अंतकरणातून करा, जसं आमच्या मीराबाईंनी केलं. एकदाच पाहिलं आमच्या मीराबाईंनी कृष्ण कन्हैयाला आणि त्याच्या प्रेमात पडल्या. ते साक्षात देवाला पाहिलं नव्हतं, फक्त मूर्तीचं दर्शन झालं होतं. कुणाला? मीराबाईला. कोण होत्या त्या? राजाची मुलगी होत्या. देवाला पाहिलं आणि मोहित झाल्या देवावरती, कारण कृष्णाचं हसणंच आमच्या कन्हैयाचं इतकं सुंदर. सांगितलं, देवा फक्त मला एकदा दर्शन दे, तुझं हसणं मला एवढं भावलेलं आहे, इतकं माझ्या हृदयात ठसलं की काय सांगू तुला देवा, एकदा मला भेट दे. आणि एका भेटीसाठी आमच्या मीराबाई व्याकुळ होऊन काय करू लागल्या? भगवंताचं भजन करू लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा म्हणा. सर्वांनी म्हणायचं, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आमच्या मीराबाई भजन करू लागल्या, कारण देवाचं मुखच एवढं सुंदर नाही का, त्याचं नावच श्याम सुंदर आहे नाही का. तो दिसायला सुंदर आणि त्याचं कार्य सुद्धा सुंदर नाही का. त्या म्हणू लागल्या, देवा काय तुझं हसणं आहे. मेरे कान्हा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है. रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन करू लागल्या मीराबाई आणि
देवाची मूर्ती जी पाहिलेली होती कृष्ण कन्हैयाची, ती मूर्ती जशीच्या तशी रात्रभर त्यांच्या स्वप्नात येऊ लागली. त्या देवाचं हसणं त्यांच्या स्वप्नात येतंय. मेरे कान्हा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है, जब से देखा है जलवा तुम्हारा कोई आंखों में जजता नहीं है, वो तो देखे बहुत नूर वाले हो सारे आलम में तुम सा नहीं है, मेरे कान्हा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है. वेड्या झाल्या आमच्या मीराबाई देवाच्या भजनामध्ये रात्रंदिवस. काय करू लागल्या? नाचुंगी 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 नाचुंगी. हा, नाचुंगी 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 नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी. नाचुंगी 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 नाचुंगी, नाचुंगी 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 नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी. हरी गुण गावत नाचुंगी. मंदिर में करनीता भगवत नाचुंगी. टाळी वाजवा, टाळी. भागवत नाचुंगी. नाचुंगी 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 नाचुंगी. छोट्याशा मीराबाई भजन करू लागल्या, मंदिरात नाचू लागल्या. लोकांना वाटायचं काय देवाची भक्ती करते आहे एवढी छोटीशी मुलगी. पण त्याच मीराबाई जेव्हा वयामध्ये आल्या, 18 वर्षाचे झाल्या, आणि तरी सुद्धा त्यांचं नाचणं बंद होत नव्हतं. कुठलं? डीजे समोरचं नाही. कुठे? देवाच्या रंगात तल्लीन होऊन त्या रंगून मंदिरामध्ये नाचत होत्या. आणि मग कुणीतरी वडिलांना जाऊन सांगितलं, वडील आले, सांगितलं, मीरा अगं काय चालवलंस हे? मी कोण आहे? या प्रजेचा राजा आहे, नाही का? आणि तू माझी मुलगी असून असं करतेस? बाबा, माझं त्या देवावरती प्रेम आहे, फक्त एकदा मला त्याचं दर्शन घ्यायचंय, त्याच्यासाठी सगळं चालू आहे. त्यांनी सांगितलं, का ग मीरा, तू राजकुमारी आहेस, तुला कशाची कमतरता आहे? काय कमी आहे तुला? काय हवंय ते मला सांग. कशाला या मूर्ती समोर नाचतेस? त्यांच्या मनात भाव नव्हता. मीराबाईंनी सांगितलं, बाबा अहो, मला कशाचीच आवश्यकता नाही, फक्त मला हा देव एकदा भेटला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. देवाची भेट तुम्ही करून द्याल का बाबा? आता बाबा कधी दर्शनाला जात नव्हता मंदिरात, ते कसे करून देतील? त्यांनी सांगितलं, अगं मीरा, लोक नाव ठेवतात, हे सगळं सोडून दे, घरी चाल, नाही का? तुला काय हवं काय नको ते मी देतो, ती मूर्ती तुला काय देणार आहे? त्यांनी सांगितलं, बाबा लोकांचं जाऊ द्या, लोक नाव ठेवतच असतात, लोकांचं कामच आहे नाव ठेवायचं, आणि तुम्ही जर चांगलं कार्य करायला लागले तर लोक जास्तीचं नाव ठेवतात, नाही का? अनुभव असेल तुम्हाला सुद्धा. तुम्ही एखादं वाईट काम करा, कुणी काही म्हणणार नाही, उलट म्हणाल ते काय म्हणतील, बरं चाललं आता अधोगतीला. चांगलं कोणी म्हणणार नाही, नाही का? बाबा तू हे काय करतोस, व्यवस्थित कार्य कर असं म्हणणार नाही. पण एखादं चांगलं काम करायला लागा, 100 फाटे फोडतील लोक त्याला. असंच होतं. मीराबाईंचं तसंच झालं. आणि मग मीराबाईंनी एक वाक्य सांगितलं. त्यांनी सांगितलं, माझं त्या देवावरती प्रेम आहे, नाही का? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.
तुम्ही काहीही केलं तरी मी भजन सोडणार नाही. आनंदमायी चैतन्यमायी, आनंदमायी चैतन्यमायी, आनंदमायी चैतन्यमायी, आनंदमायी चैतन्यमायी, आनंदमायी चैतन्यमायी, आनंदमायी माझं त्या देवावरती प्रेम आहे असं सांगू लागले नाही का. मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने, मुझे मिल गया मन भाई, ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने. त्यांनी सांगितलं लोकांचं काही असो, लोकांनी मला नावं ठेवत काही करो, पण वडिलांना राग आला. सांगितलं मीरा, तू जर भजन सोडत नसतील तर तुला जगण्याचा अधिकार नाही. आणि काय केलं, विष का प्याला राजाजीने भेजा नाही का. तरीही त्या म्हणू लागल्या ठीक आहे देवाची इच्छा, पण माझी श्रद्धा कमी होणार नाही. कारण श्रद्धा का कोई मोल नहीं होता, भक्ति का कोई तोल नहीं होता. ये लोग तो मिल जाते हैं रास्ते रास्ते पे, लेकिन मेरे कन्हैया जैसा कोई अनमोल नहीं होता. लोकांचं काय, लोक भेटतच राहतात, पण देव भेटण्यासाठी खूप तळमळ असावी लागते. आणि ती माझ्या मनात निर्माण झाली. बाबा मी विष पिल, कारण मी विषाला घाबरत नाही. त्या म्हणतात आंधी तूफान से वो डरते हैं जिसके हृदय में प्राण बसते हैं. आंधी तूफान से वो डरते हैं जिसके हृदय में प्राण बसते हैं. वो तो कोण, जे देवाची भक्ती करतात, वो मौत को देखकर भी हंसते हैं, जिनके हृदय में भगवान बसते हैं, जिनके हृदय में भगवान बसते हैं. आणि काय झालं हो सगळ्यांना माहित आहे, विष पिल्या मीराबाई तरी सुद्धा काही झालं नाही नाही का. कारण तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. अनेकांनी देवाला वाचवले, त्या देवाने अनेकांना वाचवले. रात्रंदिवस जे जे भगवंताची भक्ती करतात, भगवान त्यांचा पाठीराखा होत असतो. असे हे विष्णू परमात्मा सुंदरसं स्वरूप घेऊन आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत. आणि त्यांना कुणीच दिसेना. मग तप करू लागले, प्रणवाचं ध्यान करू लागले. आणि मग त्यानंतर आकाशवाणी झाली की अजून तप करा. आता त्यांनी आकाशवाणी ऐकलीच नव्हती आतापर्यंत. कुणी, विष्णू भगवंताने. इतका मोठा आवाज आला आकाशवाणीचा, तप करा असा आवाज ऐकला. आणि आमचे विष्णू परमात्मा घाबरून गेले. घाबरून त्यांच्या अंगाला खूप दरदरून घाम आला. इतका घाम आला, त्या घामाचा समुद्र निर्माण झाला. आणि मग आता कुठे राहावं, तर त्यांच्या आजूबाजूला सगळं पाणीच पाणी झालं. कशाचं, घामाचं. क्षीरसागर तयार झाला. आणि त्या क्षीरसागरामध्ये हे भगवान विष्णू तिथेच वास्तव्य करू लागले, तिथेच राहू लागले. नागाची शय्या तयार झाली आणि त्याच्यावरती ते विराजमान झाले. मग नार म्हणजे पाणी, जल, आणि यल म्हणजे त्यावर वास्तव्य करणारा. मग विष्णू परमात्म्याला नाव पडलं काय, बोला नारायण भगवान. नारायण नाव कशामुळे पडले, क्षीरसागर समुद्र तयार झाला, त्यावरती ते राहू लागले. त्याच्यामुळे पाण्यामध्ये राहत असल्यामुळे नार कशाला म्हणतात, तर पाण्याला म्हणतात नाही का. आणि यण म्हणजे त्याच्यावरती वास्तव्य करणारा, त्यांचं नाव आहे नारायण. आणि मग नंतर महादेवाचं दर्शन झालं आणि
महादेव म्हणू लागले, मीच तुझी निर्मिती केलेली आहे. आता पहिल्यांदा महादेवाचं दर्शन विष्णू भगवंताला झालेलं आहे. नमस्कार केला आणि सांगितलं, ठीक आहे, माझं काम काय आहे, काय कार्य आहे माझ्याकडे, माझं नाव काय आहे, एवढं मला सांगा. त्यावेळी महादेवजी सांगू लागले, तुमचं नाव असेल विष्णू आणि पालन करण्याचं काम तुमच्याकडे मी देणार आहे. पण आणखी एक जण, दोन जण आपल्याला निर्माण करायचे आहेत, कारण तिघाचं कार्य आहे सृष्टीचं कार्य. तर तुमच्याच भ्रुकुटीतून, तुमच्या त्या कशातून, नाभीतून आणखी एका पुरुषाची उत्पत्ती माझ्याच कृपेने, माझ्याच दयेने होणार आहे. आणि मग नंतर कोणते देव प्रकट झाले असतील? ब्रह्मदेव. आता हे ब्रह्मदेव प्रकट झाले. नारायण भगवान त्या शेषशय्येवर विराजमान झालेले आहेत आणि रात्रंदिवस त्यांचं जप, अनुष्ठान, ध्यान चालू आहे. आणि हे ध्यान करता करता ते योग निद्रेमध्ये जातात. जेव्हा ते योग निद्रेमध्ये होते तेव्हाच त्यांच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली आणि हा वेद भगवंताच्या जवळच राहू लागला. आता एकच वेद होता, पण आमच्या व्यासदेव महाराजांनी त्याची 4 भाग केले. आपण पहिल्या दिवशी बघितली ही कथा. तर एक नाभीतून कमळ निर्माण झालं. भगवान विष्णूला माहित सुद्धा नाही. त्या कमळामध्ये एक ऑटोमॅटिकलीच मूर्ती तयार झाली, स्वरूप तयार झालं, म्हणजे ते पुरुष निर्माण झाले. आणि ते पुरुष बघू लागले इकडे तिकडे, पण त्यांना काय दिसू लागलं? सगळं पाणीच दिसायला लागलं, नाही का? कुठून निर्माण झाले होते? भगवान विष्णूच्या नाभी कमलातून. सगळं पाणीच पाणी दिसू लागलं, कुणीच तिथे दिसेना. मग आता काय केलं पाहिजे? त्या ब्रह्मदेवाने काय केलं? कमळातून खाली आले. कमळाची जी दांडी असते ना, त्या दांडीला धरून धरून खाली आले, कुणीतरी मला भेटेल म्हणून. एकटा काय करू इथे, नाही का? कमळात बसून दमून गेले. आणि मग कुणीतरी आपल्याला भेटतं की काय म्हणून त्या कमळाच्या दांडीला धरून, देठाला धरून खाली खाली आले. किती वर्ष खाली आले? म्हटले 100 वर्ष. किती वर्ष लागले खाली यायला? आता त्यांचे 100 वर्ष आणि आपले 100 वर्ष, असं नका हे करू. आपले कितीतरी जन्म होतात, तेव्हा त्यांचा एक श्वास होतो, असं आहे. नंतर मी सांगेन ती कथा आपल्याला. मन्वंतर लीलामध्ये ती कथा येते. तर कुणीच त्यांना दिसलं नाही. पुन्हा आपल्या कमळामध्ये जाऊन बसले आणि मग त्यानंतर त्यांना तप तप असे 2दा शब्द ऐकू आले. कोणते? तप तप शब्द ऐकू आले. आणि मग त्यांनी तप करायला सुरुवात केली. पण आता त्यांना काही गुरुमंत्र भेटलेला. मग ऑटोमॅटिकलीच कुणी हा गुरुमंत्र दिला असेल, प्रणवाचा उच्चार आपोआपच त्यांच्या मुखातून येऊ लागला. तरी सगळी भगवान शिवाची माया आहे. आणि मग त्यांचा जप परिपूर्ण झाल्यानंतर 100 वर्ष जेव्हा परिपूर्ण झाले, तेव्हा या ब्रह्मदेवाला विष्णू भगवंतांनी दर्शन दिलं. आणि दोघं एकमेकांना भेटल्यानंतर आता तपाच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाला ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. आणि जेव्हा भगवान विष्णू समोर आले, तेव्हा या ब्रह्मदेवाने काय करायला पाहिजे होतं? नमस्कार करायला पाहिजे होता. का? तर ते त्यांचे वडील होते, त्यांच्यापासून यांची उत्पत्ती झाली होती. आता भगवंताला वाटलं, विष्णू भगवंताला याचं तप परिपूर्ण झालंय, याच्याकडे कार्य काय आहे हे तर महादेव सांगतीलच, पण आपण याला दर्शन देऊया. दर्शन द्यायला आले खरे. भगवान विष्णू म्हणू लागले, हे वत्सा. कुणाला म्हटले? ब्रह्मदेवाला. कोण म्हटलं? विष्णू परमात्मा म्हटले, हे वत्सा. वत्स म्हणजे मुला, नाही का? गुरुजी आपल्या शिष्यांना म्हणत असतात वत्सा, म्हणजे हे मुला. ब्रह्मदेवाला रागच आला. अहो म्हणे, मी सृष्टी निर्माता आहे, नाही का? तुम्ही कोण मला वत्स म्हणणारे? त्यांनी सांगितलं, मी विष्णू आणि माझ्याच नाभी कमळातून तुमची उत्पत्ती झालेली आहे. आमचे ब्रह्मदेव काही मानायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी मी सृष्टी रचयिता आहे, मी सगळ्यांची निर्मिती करतोय, तुमची सुद्धा निर्मिती मीच केली असेल, पण मला आठवत नाही. मग तुम्ही माझे मुलगा आहात. विष्णू भगवान म्हटले, नाही, अजिबात नाही, तूच माझा मुलगा आहेस. ब्रह्मदेव म्हटले, नाही, तुम्हीच माझा मुलगा आहे. असं म्हणता म्हणता त्यांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या. झाल्या असतील का? नाही.
फक्त वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं त्यांचं. आणि मग हे शिवाला कळालं आता काय केलं पाहिजे. मोठं होण्यासाठी एकमेकांची धडपड चालू आहे. मग भगवान भोलेनाथांनी अग्निस्तंभाचं रूप घेतलं. खूप मोठा अग्निस्तंभ दोघांच्या मधोमध तयार झाला. त्या अग्निस्तंभामधून खूप ज्वाळा बाहेर पडू लागल्या, कारण ते साक्षात भगवान शिवाचं रूप आहे. आणि आकाशवाणी झाली, हे पहा, तुम्ही दोघे जण भांडू नका, वाद घालू नका. ब्रह्मदेव म्हटले मी मोठा आहे यांच्यापेक्षा. विष्णू म्हणू लागले मी मोठा आहे. तुमचं श्रेष्ठत्व जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, तुमचा मोठेपणा जर तुम्हाला सिद्ध करायचा असेल, तर एक जणाने काय करा, या अग्निस्तंभाचं टोक शोधा कुठपर्यंत आहे ते. कुठून हा अग्निस्तंभ सुरू होतोय ते शोधा. आणि एक जणाने याचं मूळ शोधा. नाही का, जो सर्वात अगोदर शोध करून येईल तो श्रेष्ठ ठरेल. असं कोणी सांगितलं, त्या अग्निस्तंभातून सांगितलं महादेवाने आकाशवाणीद्वारे. यांना समजलं आपल्याला काय करायचं. जो अगोदर टोक किंवा मूळ शोधून येईल तो श्रेष्ठ ठरणार आहे. मग आता धावपळ सुरू झाली दोघांची सुद्धा. असं म्हणतात, भगवान ब्रह्मदेवाने श्वेत हंसाचं रूप धारण केलं आणि त्यांनी वरच्या दिशेने जायला सुरुवात केली. कुठपर्यंत हा स्तंभ आहे याचं मूळ म्हणजे टोक कुठे आहे, नाही का. पहिलं टोक शोधण्यासाठी कोण निघाले, ब्रह्मदेव निघाले वरच्या दिशेने. आणि आमचे भगवान विष्णू यांनी सुद्धा श्वेत वराहाचं रूप घेतलं आणि ते खालच्या बाजूने निघाले. कुठे, मूळ शोधण्यासाठी. त्या स्तंभाचं हजारो वर्ष फिरत राहिले, ब्रह्मदेव वरती आणि ते खाली, पण काही पत्ता लागला नाही. आमचे विष्णू भगवान अगदी दमून गेले, नाही का. कोमल अंगाचे आहेत, श्वेत हंसाचं त्या वराहाचं रूप घेतलेलं आहे. अतिशय दमले, त्यांना मूळ काही सापडलं नाही. खूप वर्षापर्यंत फिरले पण काहीच जमलं नाही. ते म्हटले आता हे कसं आहे, आपल्याला मोठेपणाच नको ना, मग नाही का, जाऊ दे म्हटले, होऊ दे त्यांना मोठं, ते तर ते श्रेष्ठ, काय फरक पडतोय. विष्णू भगवान वरती आले आणि एका जागेवर थांबून घेतलं, त्यांनी बसून घेतलं. आता ब्रह्मदेवाची तीच गती झाली होती, नाही का. खूप दमले होते वरती जाऊन जाऊन, पण तो काही संपतच नव्हता तो स्तंभ. भगवान शंकराचं ते स्वरूप होतं साक्षात. आणि खाली यायला निघाले ते सुद्धा, नाही का. आता याची सुरुवातच समजेना तर काय करावं. मग खाली येण्यासाठी निघाले तर त्यांना तेवढ्यामध्ये वरून एक केतकीचं फुल दिसलं. कशाचं, केतकीचं. केतकीचं फुल दिसलं. ते म्हटले ठीक आहे, आता काहीतरी करू आता, नाही का. ब्रह्मदेव आपले डोकेबाज. आलं ते फुल खाली आणि त्या फुलाला विचारू लागले, काय रे, कुठे फिरतोस. त्याने सांगितलं काही नाही, मला देवाचं दर्शन घ्यायचंय पण देवच भेटेना. कोण म्हणू लागलं, केतकीचं फुल म्हणू लागलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हटले माझंही तसंच झालंय. आम्हाला सांगितलंय याचं एक जणाला टोक शोधायचं, एका जणाला मूळ शोधायचं. मी टोक शोधू लागलो पण याची सुरुवातच मला काही सापडेना, ते टोक मला सापडेना. मग आता तू आणि मी समदुःखी आहोत, सारखेच आहोत आपण. माझं एक काम तू करशील का. म्हटले काय. काही नाही म्हणे, फक्त खोटं बोलायचं. कोण म्हटले, ब्रह्मदेव. खोटी साक्ष देशील का. ते म्हटले हो चालेल, काही हरकत नाही, नाही का. मग बाहेर आले ब्रह्मदेव, त्या केतकीच्या फुलाला सोबत घेऊन आले अग्निस्तंभाच्या बाहेर. तर आमचे विष्णू परमात्मा घामाघूम होऊन बसले होते एका जागेवर शांतपणे. आल्यानंतर मग ब्रह्मदेव विचारू लागले, विष्णुदेवा सापडलं का तुम्हाला मूळ, किती खोल आहे हा स्तंभ, सापडलं का. विष्णुदेव म्हटले अजिबात नाही बाबा, तुम्ही मोठे, काही हरकत नाही, मला काही सापडलं नाही, मी खूप दमलोय, नाही का, मला जरा बसू द्या. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणू लागले, तुम्हाला नाही जमलं ते मला जमलं. मी अगोदरच म्हटलं होतं तुम्ही माझा मुलगा आहात आणि मी तुमचा पिता आहे, नाही का. मी मोठा आहे तुमच्यापेक्षा, अगोदर सांगितलं होतं तुम्ही तेव्हाच ऐकायचं. त्यावेळी विष्णू परमात्मा म्हटले काय झालं. म्हणे मला याचं जे सुरुवातीचं टोक आहे ना ते सापडले. आणि मग तेवढ्या तिथे महादेव प्रगट झाले बरं का. महादेव एका तोंडाचे प्रगट नाही झाले, किती तोंडाचे,
पंचमुख महादेव प्रगट झाले, स्तंभातून बाहेर आले, कारण त्यांचंच ते रूप होतं. 5 तोंड 5 मुख त्या महादेवाला आहेत आणि त्या मुखांचे नाव इथे सांगितले. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात. पंचमुख महादेवाच्या मस्तकाची हे नाव आहेत. पंचमुख महादेव प्रगट झाल्यानंतर दोघांनी जय जयकार केला. पंचमुख महादेव भगवान की जय. दोघांनी दर्शन घेतलं, पण आता महादेवांना थोडासा राग आलेला होता. विष्णू भगवानावरती प्रसन्न झाले. ते सांगितलं, तुमचं नंतर पाहतो, एकदा ब्रह्मदेवाकडे पाहू द्या. का रे म्हणे ब्रह्मा, खोटं बोललास तू? कुठे आहे म्हणे सुरुवातीचं टोक, सांग मग. तू आला ना बघून, सांगितलं ना यांना तू खोटं? त्यावेळी ब्रह्मदेव थरथर कापू लागले. यांना सगळं समजतंय नाही का? ते केतकीचं फूल थरथर कापू लागलं नाही का? सांगितलं, तू सुद्धा खोटा बोललास का रे? खोटी साक्ष देतोस का? ब्रह्मदेवाला सांगितलं, देव असून जर तू खोटं बोलत असशील तर आजपासून पृथ्वी तलावर तुझ्या मूर्तीची पूजा कुणी करणार नाही. तेव्हापासून ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही, फक्त एका ठिकाणी आहे. कुठे? पुष्कर मध्ये. बस तिथेही आपण कधी जातो कधी जात नाही. अजून कुणी गेलंही नसेल एखाद्या वेळेस नाही का? तर ब्रह्मदेवाची पूजा तेव्हापासून कुणी करत नाही, लक्षात घ्या. त्यांना शाप देऊन टाकला. दुसरा आहे केतकीचं फूल. आता त्याला वाटलं माझं काय करतात काय माहित. ते म्हटले, तुझा जन्म कशासाठी आहे? देवावर समर्पित होण्यासाठी नाही का? पण तूही खोटं बोललास, देवाकडे जाण्याच्या लायकीचा नाहीस. आजपासून कोणत्याच्या देवाच्या पूजेमध्ये तुझा वापर केला जाणार नाही. मग फुलाचा जन्म घेऊन काय उपयोग? केतकीचं फुल मोठ्याने रडायला लागलं नाही का? आता ब्रह्मदेवाची पूजा होणार नाही, देव असून पूजा होणार नाही. ब्रह्मदेव सुद्धा नाराज झाले आणि एका जागेवर जाऊन बसले, कारण आता यांचा शाप आहेच, भोगावाच लागणार आहे. आणि त्यावेळी आमचे दया सिंधू असणारे भोलेनाथ महाराज, त्यांनाच दया आली परत नाही का? भोले आहेत ना, अगदी भोळ्या स्वभावाचे आहेत. त्यांनाच परत कसं तरी झालं, त्यांना उगीच मी त्रास दिला नाही का? मग ब्रह्मदेवाला सांगितलं, असा नाराज होऊ नकोस नाही का? तुला एक मी वरदान देतो. शाप तर माझा खरा होणारच आहे, पण मी वरदान देतो, तू सृष्टी निर्माता होशील नाही का? प्रत्येक जीवाची निर्मिती तुझ्यापासून होईल, पण त्या सृष्टीच्या निर्माण कार्याचा अभिमान मात्र तुला होणार नाही. तेव्हापासून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, पण त्यांना अभिमान होत नाही. आपण थोडं काही केलं ते आपल्याला अभिमान होतो. केतकीच्या फुलाला सांगितलं, बाबा तू सुद्धा रडू नकोस. हे बघ, आता मी शाप दिलाय, मागे घेऊ शकत नाही, पण माझ्या पूजेमध्ये तुझा वापर होणार नाही. इतर देवदेवतांच्या पूजेमध्ये तुझा वापर केला जाईल नाही का? पण माझ्या पूजेत मात्र तुला स्थान दिलं जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. मग जरा ते खुश झालं नाही का? केतकीचं फुल. आणि तरीही भगवान शिवांचा राग मात्र गेला नव्हता नाही का? त्यांनी एक जटा उपटली, कारण या ब्रह्मदेवाने खूप मोठा अपराध केला होता असं महादेवांना वाटत होतं. एक जटा उपटली आणि ती जमिनीवर टाकली. त्याच्यातून एक भैरव प्रगट झाले, ते आहे काल भैरव. बोला काल भैरव महाराज. काल भैरवाला सांगितलं, ब्रह्मदेव खोटं बोललेले आहेत. त्यांना किती तोंड आहेत ब्रह्मदेवाला? किती किती? 4 मुखाचा हा ब्रह्मदेव आहे. याचं जे मुख खोटं बोलले ना, त्याला काय कर, काढून टाक याच्या मस्तकावरून, याच्या धडावरून ते शिर वेगळं कर. आणि मग काल भैरव भगवंताने काय केलं, ते शिर असं नाखानेच उपटलं. 4 होते म्हणून 3 तोंडाचे ब्रह्मदेव आहेत तेव्हापासून. आता नेमकं झालं असं, हे काल भैरव सोपे नाही बरं का? तुम्ही जर यांची सेवा आराधना उपासना केली तर आपल्या कार्यात जर काही अडचणी येत असतील, स्वामी समर्थाच्या केंद्रात आपल्याला सांगितलं जातं बऱ्याचशा वेळेस, तुमच्या कार्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी काय करा, काल भैरव अष्टक स्तोत्राचा पाठ करा नाही का? ओम देव
शेवे राज शेवे माळ पावनागरी संत